नमस्कार मैत्रिणींनो. ढोकळा कोणाला नाही आवडत? सकाळी उठल्या उठल्या जर ढोकळा भेटला तर बापरे, विचारच लागत नाही. मैत्रिणींनो, सकाळी उठल्यावर गरम गरम चहा आणि सोबत मऊ लुसलुशीत ढोकळा समोर आला तर संपूर्ण दिवस आनंदात जातो. ढोकळा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर लगेच काय येतं? नक्कीच गुजरात. आपल्यापैकी 99% लोकांना असंच वाटतं की ढोकळा हा शुद्ध गुजराती पदार्थ आहे. पण तुम्हाला माहित आहे का, ढोकळ्याचा इतिहास आणि त्याचा जन्म गुजरातमध्ये झालेला नाही. मग ढोकळा नक्की आलाय कुठून? याचा इतिहास काय आहे? चला, आजच्या व्हिडिओमध्ये ढोकळ्याचा हाच रंजक प्रवास जाणून घेऊया. ढोकळ्याचा इतिहास शोधण्यासाठी आपल्याला थेट 11व्या आणि 12व्या शतकात मागे जावे लागेल. इतिहासकारांच्या मते ढोकळ्यासारखा पदार्थाचा पहिला उल्लेख सन 1066च्या काळात च्या एका प्राचीन ग्रंथात मिळतो. या ग्रंथाचे नाव आहे प्राकृत पिंगळम. या ग्रंथामध्ये डुक्किया नावाच्या एका पदार्थाचा उल्लेख आहे जो आजच्या ढोकळ्यासारखाच बनवला जायचा. त्यानंतर सन 1130 मध्ये चालुक्य वंशाचे राजे सोमेश्वर तिसरे यांनी लिहिलेल्या मालसोलास या प्रसिद्ध संस्कृत ग्रंथात इड्रिका नावाच्या पदार्थाचा उल्लेख आहे. हा पदार्थ डाळींचे पीठ आंबवून वाफेवर शिजवला जायचा. म्हणजेच आज आपण जो ढोकळा खातो त्याचे मूळ रूप या प्राचीन पदार्थामध्ये दडलेले आहे. आता सर्वात मोठा प्रश्न, ढोकळा नक्की कुठून आला? काही अन्न इतिहासकारांच्या मते ढोकळा बनवण्याची कला ही प्राचीन काळी कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या काही भागातून गुजरातमध्ये पोहोचली असावी. कारण दक्षिण भारतात